पुढची बातमी बघूयात। हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची सत्यशोधक समिती ही सुद्धा नागपूरमध्ये पोहोचली आहे। रवी भवनमध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या या बैठकीला सुद्धा सुरुवात झाली आहे। माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित आहेत। पोलीस प्रशासन, नागरिक यांच्यासोबत चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची ही समिती प्रयत्न करणार आहे। नागपूरमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार झाला त्या हिंसाचाराची कारणं काय होती, त्याच्या मागे नेमकं कोण होतं, या सगळ्याला जबाबदार कोण होतं, या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न काँग्रेसची ही सत्यशोधक समिती करणार आहे। आणि त्यानंतर चर्चा केल्याच्या नंतर एक अहवाल तयार केला जाईल आणि हा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला जाईल। हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशी सुद्धा नागपूर शहरामधील 9 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कर्फ्यू कायम आहे। हिंसाचाराच्या नंतर नागपूरमधल्या 11 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती। त्यातील 2 भागांमधील संचारबंदी हटवण्यात आली आहे। 9 भागांमध्ये अजूनही संचारबंदी आहे। गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अद्यापही संचारबंदी कायम आहे। या संचारबंदीमुळे सर्वसामान्यांच्या जनजीवनावरती सुद्धा परिणाम होतोय। आमच्या प्रतिनिधींनी इथला आढावा घेतलाय, आपण बघूयात। नागपूरमधील संचारबंदीचा आज 6वा दिवस आहे। सोमवारला जेव्हा हिंसाचार घडला तेव्हा नागपूरच्या 11 पोलीस ठाण्या हद्दीमध्ये ही संचारबंदी लावण्यात आली होती। मात्र आता ती संचारबंदी 9 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का तुम्ही नागपूरच्या गणेशपेठ, तहसील आणि कोतवाली ज्या हिंसाचारग्रस्त भागाच्या हद्दीमध्ये ही संपूर्ण घटना घडली त्या भागातलं जर काही दृश्य बघितलं आपल्याला पाहायला मिळतं की ते पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळत आहे। चारही बाजूने जिथे जिथे रस्ते आहे किंवा जिथे जिथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या सर्व गल्ल्यांमधनं नागरिकांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही, अशा प्रकारचे चित्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे पाहायला मिळत आहे। मध्ये नागपूर पोलिसांचं पथक असेल किंवा SRPFचे पथक असेल ते देखील तैनात करण्यात आलेले आहे। सध्या आपण जे हे चित्र बघत आहे हे चिटणीस पार्क चौकातला, याच चौकामध्ये जो बाजूला आपल्याला परिसर देतो त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण चौकाला देखील चारी बाजूने बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। तिकडे जो शुक्रवारी तलावचा जो कॉर्नर आपल्याला समोर दिसतो तिथनं लोकांना इकडे आतमध्ये सोडलं जात नाही। कोणी जर का नागरिक असा बाहेर निघाला त्याची विचारपूस केली जाते आणि त्यानंतर त्याला विचारपूस करून सोडलं जात आहे। तर एकंदरीतच आज जर आपण बघितलं तर नागपूरमध्ये संचारबंदीचा हा जवळपास 6वा दिवस आहे आणि आज ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपल्याला संचारबंदी पाहायला मिळत आहे त्यामध्ये गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील पोलीस स्टेशन तर आहे। सोबतच लखनगंज असेल, पाचवाली असेल, शांतीनगर असेल, सक्करदरा असेल, इमामवाडा असेल, यशोधरानगर असेल, या पोलीस स्टेशन हद्दीतल्या देखील संवेदनशील भागामध्ये आपल्याला ही संचारबंदी पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच 6वा दिवस आहे। नागपूरच्या 6व्या दिवशी देखील हिंसाग्रस्त भागामध्ये आपल्याला कडकडीत संचारबंदी असल्याचं दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।